कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पुणे दिघी महामार्गावरील तांबडी घाटात एका तरुणाची निर्घुण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। मौजे सणसवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या सिक्रेट पॉइंट येथे 11 जानेवारी रोजी एका 25 ते 30 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता। मृताच्या गळ्यावर आणि डोक्यावर खोलवर जखमा असल्याने माणगाव पोलिसांनी तात्काळ घातपाताचा संशय व्यक्त करत तपासाला सुरुवात केली। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या 24 तासांच्या आत पुण्यातून 2 संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। अनिकेत वाघमारे आणि तुषार उर्फ सोन्या पाटोळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। जमिनीवरील रक्ताचे डाग आणि शरीरावरील जखमांमुळे खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून माणगाव पोलीस अधिक तपास करतायत। तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात मोठं यश मिळवलंय। तांबडी घाटातील या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत। काल दिनांक 11/1/26 रोजी दुपारच्या दरम्यानमध्ये पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक अननोन बॉडी ताम्हिणी घाटाच्या सणसवाडी गावाजवळ सापडलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही तात्काळ तपास पथक तिथे पाठवलं। आमचे API बेलदार आणि API किरवले आणि स्वतः प्रभारी अधिकारी बोराडे साहेब हे घटनास्थळी गेले। तेव्हा ती बॉडी अननोन होती। त्या बॉडीविषयी काही माहिती नव्हतं आम्हाला किंवा आरोपींची सुद्धा माहिती नव्हती। आजूबाजूला CCTV कॅमेरे नव्हते, परंतु आम्ही CDR एनालिसिस, डम डेटा आणि ह्या आधारे आणि तसेच पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहर पोलीस यांना त्यांच्या भागामध्ये कोणी मिसिंग व्यक्ती आहे किंवा कसे याच्याबद्दल माहिती मागितली। त्यानुसार आम्हाला तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांची मदत या दृष्टीने आम्हाला माहिती मिळत गेली आणि त्याच्यातून आम्ही हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। यामध्ये आम्ही 2 आरोपी अटक केलेले आहेत। दोन्ही आरोपी पुणे शहरातून आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्या आपापसातल्या वादांमुळे त्यांनी ती घटना केलेली आहे। 10 तारखेच्या रात्री ही घटना घडलेली आहे।